जे पाहिजे आता ते सगळं आत आहे. आणि ही जर आतली प्रॅक्टिस आपण करायला लागलो, आत आपण ते शोधायला लागलो, तर नक्कीच सुरुवातीला ना खूप अंधकार अंधकार आहे. असं अंधारात अंधारात जायचं आपल्या शोधत शोधत. आणि तो अंधकार अंधकार स्टेप तिथं अंधकार आपण स्वतःला संयम ठेवला. संयम खूप महत्वाचा आहे ह्या जर्नीमध्ये येताना संयम. नाही का? आज जी आहे ती परिस्थिती उद्या नाही बदलणार आहे. है ना? त्याच्यामुळे आजच्या सिच्युएशनला धरून किंवा पास्टला धरून आपण काय करतो, ते पास्टला सोडायचंय. पास्टला आपण धरून ठेवलेलं आहे. तर पहिले तर त्या पास्टला लेट गो करायचे. जे झालं ते मला मान्य आहे, मी कबूल आहे, जी सिच्युएशन आहे. आणि प्रेझेंट मध्ये आपल्याला एन्जॉय करायचं, त्यासाठी थँक्सफुल राहायचं, पीसफुल राहायचं. मग ह्या जर्नीमध्ये जाताना की आपल्याला पास्टचा अंधकार मागे सोडावा लागणार आहे, तो लेट गो करावा लागणार आहे. की आपल्या भरपूर सगळ्यांना वाटतं ना, माझ्या आयुष्यात काही ना काही झालेलं आहे, किंवा मला एवढं महत्व देत नाही, किंवा मला एवढे सगळेजण प्रेम करतात. काय जे आपले थॉट असतील, निगेटिव्ह थिंकिंग असेल, त्या आपण कुठं ना कुठं खूप अशा धरून ठेवल्या असं कदाचित. आणि ते पेनफुल जर्नी असते, काही काही जे असतं ना पेन. त्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट इमिजिएट, आता मी तुम्हाला इमिजिएट एखादी गोष्ट घटना आठवली आणि तुम्हाला जर सांगितलं की ते आठवा, व्हिज्युअलाइज करा, आणि तुमच्या लाईफ मधला असा एखादा क्षण की तुम्हाला तिथं पेन झालं, दुःख झालं, ते तुम्हाला असे भरपूर आठवायला लागतील. एका व्यक्तीबद्दल तुम्ही एक घेतलं ना, तर चेन मध्ये खूप येतील. पण चांगले शोधायचे ना, तर जरा वेळ लागेल, त्याला शोधून शोधून काढावं लागतं. पण वाईट जर म्हटलं तुम्हाला, त्या स्टेट मध्ये गेलं, तर काही काही जणांना अक्षरशः रडायला येईल, काही काही जणांना अक्षरशः म्हणजे ते हे येईल. कारण अंधकार आहे ना, पटकन माणसाला ते करता येतो. पण जर तुम्हाला लाईट मध्ये जायचं, प्रकाशामध्ये इनर इंट्युशन लाईट करायचं, तर मग येणारे ह्या दिवाळीला काय करायचं, जेव्हा आपण जे सगळं करायचं तुम्ही सगळं करा, जे काही करणार तुम्ही ते करा. पण त्याच्यासोबत तुम्ही स्वतःला अलाइनमेंट जर्नी सुरू करा. आतून जो प्रकाश आहे, ती लाइटिंग लावायची, तो दिवे लावायचे, ते आपल्याला आत लावणं खूप गरजेचं आहे. आपल्या आतमध्ये त्याचा उजेड करणं गरजेचं, तरच आपल्याला अंधकारामधून बाहेर प्रकाशाकडे जाता येईल. आणि ती एक जर्नी, आणि ती खूप सुंदर जर्नी आहे, ती खूप पीसफुल जर्नी आहे. आणि नक्कीच आपल्याच नाही, तो लाईट प्रकाश आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण दिसेल. आपल्या आजूबाजूचे लोक पण ते फील करू शकता. इव्हन तुम्ही समाजामध्ये पर्यंत सुद्धा तो लाईट प्रकाश, काही लोक असतात ना, बघितल्यावर तुम्हाला सोशल मीडियामध्ये पण बघून आपल्याला खूप छान वाटतं. त्यांचं बघा ना, त्यांचा ओरा किती पॉवरफुल आहे. मोदीजी म्हणा, कोणाचं एक्झाम्पल घ्या, जे आहे तुम्हाला, ते लोक बघून एक वेगळीच एनर्जी फील होती, ती वेगळीच एक पॉवरफुल होती. मग ते ते पण लोक आहे, ते पण सोल आहे, आपण पण सोल आहे. किंवा काही लोकांची नको वाटते ती एनर्जी. ह्या सगळ्या ज्या आहे, तर सगळा जो फेल गेम आहे. माझं धनतेरस दिवस आहे, जे करायचं तुम्हाला ते करा, दिवे लावा, हे लावा. पण जसंही तुमचं सगळं काम निपटून जेव्हा तुम्ही रिलॅक्स झोन मध्ये जाताल, एकटे जाताल, त्यावेळेला मी सांगाल तुम्हाला की तुम्ही थोड्याशा 2-3 स्टेप मध्ये स्वतःला स्टेबल करा. एक अलाइनमेंट जर्नी चालू करा. जसं तुम्ही संध्याकाळी रात्री एका ठिकाणी बसता, तर थोडंसं दीर्घ श्वास घ्या, माइंड रिलॅक्स करा, तिथं हेल्पफुल करा. नंतर तुम्हाला जे आहे की तुम्ही ती ऊर्जा, जो तुम्हाला पाहिजे अबंडन्स, जे तुम्हाला समृद्धी पाहिजे, तर ती ऑलरेडी फील करा की येस, माझ्याकडे ती आहे. ती ऊर्जा आजूबाजूला वाहते, ती फील करा. आणि एक मेडिटेशन मध्ये, म्हणजे मेडिटेशन प्रोसेस, जसं की तुम्ही ऑलरेडी जे आहे तुम्ही जगताय ती लाईफ, ती फील करा. आधी तर डीप ब्रिदिंग घेऊन, श्वास घेऊन आपलं माइंड रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स हे करा. आणि नंतर जेव्हा तुम्ही सगळं जे करता, तुमची पूजा वगैरे जे काही होतं, तेव्हा शांत ठिकाणी बसून तुम्ही एखादा लाईट, एखादा दिवा घेऊन डीप ब्रिदिंग केल्यानंतर तुम्ही जी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला, तुमच्या ओराला तुम्हाला ती फील करते, ते टच करते, अबंडन्स जे पाहिजे तुम्हाला. मग ते पैशाच्या बाबतीतच नाहीये, तुमची हेल्थ तशीच आहे, तुमचं सामाजिक हेल्थ आहे, तुमचे परत रिलेशनशिप आहे, सगळ्या बाबतीमध्ये ते फील करा की लोक तुम्हाला आवडायला लागले, तू लोक तुमची एनर्जी फील करायला लागले. तुम्ही जिथं जाल तिथं ती ऊर्जा तुमच्या सोबत घेऊन जातात, ते फील करा ती एनर्जी. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी नंतर ब्रह्मांडाला थँक्यू करा. बरोबर आहे? नंतर ब्रह्मांडाला थँक्यू करा. मग हे बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या करताय, रिच्युअल करताले, जे तुम्हाला करायचे, पूजा करताय, परत आपण धनाची पूजा करतो, किंवा धन्वंतरीची पूजा करतात, जे करायचे तुम्हाला रिच्युअल ते करत आले. पण ते फक्त आपल्या वरतून वरतून आहे ना, आतमध्ये नाही. तर आतमध्ये हे करायचे आपल्याला की 4-5 दिवस तुम्ही रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्हाला असं एकांत वेळ मिळेल, तेव्हा ही प्रॅक्टिस तुम्ही करा आणि मला सांगा त्याचे तुम्हाला काय बेनिफिट होतात. येस. तर आजचा चॅप्टर आपला 13वा चॅप्टर आहे, आणि आजचा चॅप्टर खूप खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा चॅप्टर जो आहे ना, तो मॅजिक बुकला टर्निंग पॉईंट घेऊन येतो. आणि हा चॅप्टर जर तुम्हाला पूर्ण प्रेझेंट मध्ये कळाला, तर लाईफ मध्ये जे काही ड्रीम पूर्ण करायचे, तुम्हाला जे काही स्वप्न पूर्ण करायचे, ते सगळे ह्या चॅप्टर मध्येच आहे. 13वा चॅप्टर. कारण आपण जर आतापर्यंत 12 चॅप्टरची प्रॅक्टिस अशी छान करत आलोय, किंवा आपल्याला 12 चॅप्टर समजले काही प्रमाणात काय करायचंय, त्याची एक फ्रिक्वेन्सी जी लेवल आहे तुम्हाला जी समजली, तर हा चॅप्टर तुम्हाला नक्की समजणार आहे.
तर किती जणांसाठी स्वप्न आहे, अपेक्षा आहे, ड्रीम्स आहे लाईफ मध्ये? आहेत, किती जणांना आहेत? ऑलरेडी काहीतरी पाहिजे. किती जणांना काहीतरी मिळवायचंय, स्वप्न आहेत, अपेक्षा आहेत, बाकीच्यांना नाहीयेत? जेव्हा आपण ड्रीम्स कशी येणार आहे स्वप्न? व्हिडिओ ऑन करून बसून ते रिसीव्ह मोड मध्ये ते स्वप्न पूर्ण होणार आहे, की असे होणार आहे तुम्ही पडदा लावलाय आणि मग मी स्वप्न बघतोय मग मी झोपतो? नाही, असं नाही होणार. तर मग तुमच्या लाईफ मध्ये जर स्वप्न आहे, ड्रीम्स आहे, त्याच्यावर आपल्याला एक बिलीव्ह सिस्टीम, ते मिळवायचं कसं, ते पाहिजे कसं लाईफ मध्ये. तर हा चॅप्टर आपल्याला शिकवतोय की आपल्या इच्छा, अपेक्षा, विश ज्या आहेत त्या आपण ब्रह्मांडाला रडत पडत प्रार्थना करत नाही मागायची, ते ऑर्डर कशी द्यायची, आपल्याला कसं मागवायचं, आपण ते पूर्ण कसं करू शकतो, हा चॅप्टर शिकवतो. आणि खूप ऑलरेडी तुम्ही पूर्ण पण केले असतील कळत नकळत छोटे मोठे. पण जर तुम्ही थोडस कॉन्शियसनेसने हा चॅप्टर शिकताय आणि जर तुम्हाला असं वाटतंय की यस, हा चॅप्टर माझ्यासाठीच आहे, आणि अशा परिस्थिती हा चॅप्टर आजचा लेसन फक्त माझ्या आणि माझ्यासाठी, जर तुम्ही हा विचार करून हा चॅप्टर जर शिकला, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामधला हा आजचा दिवस आहे ना, म्हणजे अमेझिंग टर्निंग पॉइंट ठरू शकतो. बरोबर आहे? तर किती लोकांनी ऐकलंय की आपल्या विश लिहून ठेवायला पाहिजे, आपल्या विश लिहायला पाहिजे, स्क्रिप्टिंग करायला पाहिजे आपल्या विश बद्दल. तर इथे एक जॅकेट दिसतंय आणि त्या जॅकेटमध्ये एक चिठ्ठी आहे. दिसतंय ना किती लोकांना? त्या जॅकेटमध्ये एक चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये एक मॅजिक स्पार्कल होतंय, स्पार्क करते ती चिठ्ठी. मग ही चिठ्ठी काय आहे? या जॅकेटमध्ये चिठ्ठी काय डिकोड करते की ह्याच्यामध्ये ना हे ड्रीम्स आहे, याच्यामध्ये गोल आहे, आणि गोल्स, ड्रीम्स जे असतात तर ते कशा प्रकारे लिहिले जातात, कसं ते अचीव्ह करू शकतो, कसे त्या स्वप्नांना एक पॉवर देऊ शकतो मॅजिकने. जोपर्यंत त्याला पॉवर भेटत नाही ना, तोपर्यंत ती स्वप्न अस्तित्वात येत नाही, रियालिटीमध्ये येत नाही. ऑलरेडी ते आहे, आपल्या पास्टमध्ये आहे, क्वांटम फिजिक्स मध्ये आहे, ती मौजूद आहे, ते सगळीकडे व्हॅल्युबल आहे. पण तुम्हाला रियालिटीमध्ये जगायचंय ना, रियालिटीमध्ये आणायचं. मग कसं आणणार आहे? आता तुमच्या सगळ्या स्वप्न जर तुम्हाला प्रेझेंट मध्ये आणायची इच्छा तर आहे, पण त्या हकीकत मध्ये बदलायचे. आपल्याला रिअल पाहिजे ते आहे ना. आयफोन पाहिजे पण रिअल मध्ये पाहिजे, बंगलो पाहिजे पण रिअल मध्ये पाहिजे. जर तुमच्या स्वप्नांमध्ये येतो तुम्हाला, तुम्ही फील करू शकता. मग कल्पना सच्च्या गालीच्या आहे, जादुई गालीच्या आहे. कल्पना शक्ती माहिती ना, इमॅजिनेशन पॉवर, ज्याला लॉ ऑफ व्हिज्युअलायझेशन म्हणतात, व्हिज्युअलायझेशन शक्ती म्हणतात. तर ही जी कल्पना शक्ती आहे ना, ते सगळं काही तुमचं ड्रीम्स ठरवू शकतं, ड्रीम मिळू शकतं, किंवा त्या जगामध्ये तुम्ही जगू शकता. की अशी लाईफ जगू शकता की तुम्हाला ते ऑलरेडी तुमच्याकडे ती गोष्ट आहे, ती मिळाली आहे. मग अगोदर आपण अगोदर सांगतोय, तर ही कल्पना शक्ती आहे आणि तो गालिचा आहे की त्याच्याने आपण आहे ना आपल्या ड्रीम्स पर्यंत उडून असं शॉर्टकट मध्ये जाऊ शकतो. यस. तो यदि आप हर दिन जादुई अभ्यास कर रहे हैं तो आपके जीवन में अब तक जो भी मिला है और लगातार मिल रहे हैं, तो आप अपने हर उस चीज के लिए कृतज्ञता का अभ्यास करने के लिए अद्भुत बेबुनियाद मीना लगी है। लेकिन आज रोमांच दिन है क्योंकि आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल आपके सपनों की इच्छा के हकीकत में बदले में करने जा रहे. म्हणजे आजचा दिवस, आजचा जो लेसन आहे ना, तो टर्निंग पॉइंट आहे. ह्या बुकचा टर्निंग पॉइंट आहे. इथे एक हे आलेलं आहे काय, आता आतापर्यंत आपण जे काही केलंय 12 लेसन जर तुम्ही बघितले, तर ते सगळे तुमच्या पास मध्ये आहे. पास मध्ये प्रॅक्टिस करायची, की जे पैशाच्या बाबतीत म्हणा, रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणा, की आपण सगळे कुठं ना कुठं आपल्या बाबतीत ते झाले त्याच्यावर केलं. पण आता रियालिटीमध्ये आपल्याला जगायचंय, म्हणजे एक तुम्हाला रोमांचक ऍडव्हेंचर मध्ये जायचंय की वाव, ही गोष्ट आहे तर मी करू शकतो, आणि वाव, ही गोष्ट आहे तर मला करायला आवडेल, आणि ह्या गोष्टी जर मी नक्कीच गेलो तर मला हे सगळं मिळू शकतो. हा कॉन्फिडन्स देणारा आजचा चॅप्टर आहे. आणि जबरदस्त अशी प्रॅक्टिस आहे आणि खूप सगळे ड्रीम आपण त्याच्याने पूर्ण करू शकतो. सदियों से सैकड़ों आदिकालीन संस्कृतियां अपनी मनचाही चीज पाने से पहले पारंपरिक रूप से देते आ रही है। धन्यवाद देने के लिए उन्होंने विस्तृत कर्मकांड बताए ताकि इसमें अधिक से अधिक शक्ति भर सके। प्राचीन समय में मिश्र लोगों की नील नदी के बाढ़ मनाते जा रहे, और ताकि नदी में पानी सतत प्रवाह बने रहे, अमेरिकन इंडियंस और ऑस्ट्रेलियन के मूल बसिंदे वर्षा नृत्य करते थे। विभिन्न अफ्रीकाओं में प्रजाति में के लिए कृतज्ञ होने वाले कर्म कांड करते थे। वह शिकार करने से पहले और संस्कृति धर्म से पहले प्रार्थना था प्रकृति यही रही थी, मनचाही चीज पाने के लिए धन्यवाद दिया जाता. काही लोक आहे ना, ते लॉ ऑफ सेलिब्रेशन अगोदरच करायचे. असं प्राचीन काळी लोक होते, आणि जे आदिवासी होते ते त्या एका नदीला पाणी आलंय इमेजिन करायचे की ह्या नदीला पाणी आलंय, ते
तिथे डान्स करायचे, तिथे फूड वगैरे ते व्हायचे आणि ते याच्यामध्ये व्हायचं पण ते तसं किंवा त्या पाऊस येतोय त्या पावसासाठी एक वेगळा स्पेशल डान्स होता की जसं की आम्ही पावसात भिजतोय, पावसात हे करतोय. एक व्यक्ती होता त्याला सांगितलं जातं की पावसासाठी हे कर रिच्युअल त्याला बोलवलं जात होतं आणि त्या गावामध्ये तो व्यक्ती येत होता आणि अशी काही प्रार्थना करत होती आणि तिथं खरंच पाऊस येत होता. आणि मग लोकांना माहित नव्हतं की तो व्यक्ती काय नेमकं करतो काय. त्याला विचारलं गेलं की तू करतो काय. दुसऱ्या व्यक्तीने ते ट्राय केलं बऱ्याच जणांना ते जमलं नाही. मग त्याला विचारलं की तू हा असं काय करतो की तिथं पाऊस येतो. तर तो म्हणतो मी पावसाची अपेक्षा करत नाही. मी अशा प्रकारचा डान्स आणि अशा प्रकारचं करायला लागतो की ऑलरेडी मी त्या चिखलात वाहतोय. तो मातीचा वास, ते पाण्याने भरलेलं चिखल ते सगळं मी एनर्जी ती फील करत असतो. ऑलरेडी झालंय आणि फक्त त्या ग्रॅटिट्यूडचे डान्स करत असतो मी की भगवंताला थँक्यू म्हणत असतो. आणि इतकं त्या फ्लो मध्ये वाहत असतो की नक्की जिथं मी नृत्य करत असतो तिथं तो पाऊस येत असतो. म्हणजे त्याचं सांगायचं काय की आपल्याला कुठलंही हे नाही की हे होणार आहे की नाहीये त्याच्यात कुठलं कन्सेप्टच नाही की जस्ट आता सध्या मी फ्लो एन्जॉय करतोय. खाली माझे पाय भरलेले, खाली पाणी वाहतंय, अंगावर पाणी पडतंय, तो फ्लो करतोय. मग ती जी ऊर्जा आहे ती ऑलरेडी आपण फील करतोय आणि तो ग्रॅटिट्यूडचा फोर्स युनिव्हर्समध्ये पाठवतो. युनिव्हर्सला मजबूर होतं की ते तुम्हाला देण्यासाठी. ते तुमचा फोर्स एवढा जातो की ते युनिव्हर्स लवकरात लवकर तुम्हाला द्यायची इच्छा अपेक्षा करतं. आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित खूप महत्वाचा पॉइंट आहे लाइक अट्रॅक्ट लाइक समान गोष्टी समान व्यक्तीला आकर्षित कर जिसका मतलब है जो आप चाहते हो आपके मन में उसी समान चित्र स्वरूप बनाना चाह रहा है फिर आपकी इच्छा खुद आकर्षित करते हैं ऐसा महसूस करना पड़ता है वह चुकी होती है यानी आपका एहसास वही होना चाहिए जिसका मन चाहा चीज मिलने पर ऐसा करने से सबसे पहले आसान तरीका चीजों से कृतज्ञ होना है उसके पाने से पहले यदि कभी मन में विचार नहीं आ रहा है तो अपनी मनचाही चीज पाने के लिए कृतज्ञ का इस्तेमाल करना चाहिए आपको अपनी इस एक जादुई शक्ति की खोज ली है बायबल में यही शब्द वादा करते हैं म्हणजे आता आपल्याला काय आहे हा चॅप्टर काय शिकवतो लाईक अट्रॅक्ट लाईक समान गोष्टी समान होतात समान याला आकर्षित जर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करताय जर तुम्हाला तो आयफोन पाहिजे आता समजा की तुम्ही त्याला हे करताय की तुम्ही मॅनिफेस्ट करताय मॅच तर तुम्हाला ते फ्रिक्वेन्सीकडे तिकडे गेली पाहिजे म्हणजे समान गोष्टी बघा एकाच स्वभावाचे लोक एकत्र येतात छोटे मुलं जे आहे ते एकाच फ्रिक्वेन्सी खेळा म्हातारे म्हातारे असं त्यांचा एक ग्रुप बनतो सगळे लोक जे आपण बघतोय ना ते एक समान गोष्टी कुठेतरी होता म्हणजे ते भजन कीर्तनवाले लोक एकत्र ड्रिंक करणाऱ्यांचा तो वेगळाच ग्रुप असतो म्हणजे समानता कुठेतरी आहे त्यांच्यामध्ये ते समान गुण आहे म्हणून ती गोष्ट तिथं हे होते मग आपली जर इच्छा पूर्ण करायची तर आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीच्या त्या समान लेवलला जायला आणि ते फील करायला आणि त्याच्यासाठी सांगितलंय की तुम्हाला जर सांगितलंय बायबलमध्ये किंवा इतर याच्यामध्ये पण हे सांगितलंय की तुम्हाला अगोदर जर आपण कृतज्ञता फील करतोय की आपली मनासारखी वस्तू आपल्याला मिळाली आणि मी कॅपेबल आहे त्याच्या आहे ना मी पण लायकीचा आहे त्याच्या मिळण्यासाठी जर तुमची लायकी तुम्ही केली की नाही मी ठरवलं मला मिळणारच आहे ब्रह्मांड मला देणारच आहे तुम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि त्या फिलिंग जर्नी मध्ये जातात तर हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जिसके पास है उसे म्हणजे कृतज्ञता तिथे सांगितलेलं अभी है कृतज्ञता और जिसके पास भविष्य में दिए जाएगा समृद्ध होगा और आपको कृतज्ञता मनचाही चीज मिलने से पहले रखनी होगी मनचाही चीज मिलने के बाद इस व्यक्ति को व्यक्त करने के लिए काम नहीं चलेगा अधिकतर लोग किसी अच्छी चीज पाने के बाद कृतज्ञता व्यक्त करते हैं लेकिन आपकी सारी इच्छाएं हकीकत में बनाने हर क्षेत्र में समृद्ध बनाने में जीवन बदलने के लिए पहिले कृतज्ञ होना चाहिए और बाद में भी आता आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत आलेली नाही जी पाहिजे पण आपण आत्ताच त्याच्यासाठी जर फिलिंग आपल्या ग्रेटफुल आहे जर आपण ब्रह्मांडामध्ये विचार करतोय हा मला नोकरी पाहिजे पण आता काय माहिती मिळते की नाही ती कशी मिळेल पण तुम्ही जे आयुष्य तुम्हाला मिळालंच नाही त्याला रियालिटी मध्ये जगायला शिकले आणि म्हटले की वाव ब्रह्मांड हे दिलंय माझ्यासाठी की तू खरंच ग्रेट आहे तू थँक्सफुल मी थँक्सफुल आहे आणि तुम्ही ते ओम शांती ओम मूवी बघितलाय ना तो कसं त्याला रिअल मध्ये जगतो ती बॉटल घेऊन की वाव तो गालीचा कसा असणार आहे मी अवॉर्ड कसा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही असं शंका विंका राहत नाही माझा असा गोल्ड बेड राहील मी त्याच्यावर असा उठत जाईल तो नौकर येत जाईल मग तो ज्यूसचा ग्लास देत जाईल हे क्रिएशन हे व्हिज्युअलायझेशन आणि जेव्हा त्यांनी म्हणतो की जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट शिद्दत म्हणजे तुमची पूर्ण ऊर्जा पॉवर तिथे लावता की सारी कायनात उसे लगाने में जुट जाती म्हणजे ह्या कायनात मध्ये जेवढे काही आहेत जे चांगले लोक आहेत एंजल्स आहेत ज्या शक्ती आहेत त्या काय करतात
ते आपल्या फोर्समध्ये आपल्या मागे मागे आहेत. अरे याला हे द्या, हे द्या. म्हणजे ती काय ना ते ना ते फोर्स इतका पाठवते की त्याला मजबूर करून टाकते की ही गोष्ट याच्यापर्यंत याला पाहिजेच पाहिजे. पण त्यासाठी जे आपल्या छोट्या-मोठ्या परीक्षा होतात, जे छोटे-मोठे आपल्याला हे केलं जातं, की असं वाटतं ट्रॉल होतो आपण. पण त्यावेळेला आपल्याला ते लेट गो नसतं करायचं. जब आप अपनी मनचाही चीज पाने से पहले सचमुच कृतज्ञ होते हैं, तो आपके मन में तुरंत तस्वीर बन जाती है। तो चीज आप पा चुके हैं, आप महसूस करते हो कि वही समय आपके पास है और आप अपनी भूमिका पूरी कर रहे हैं। यदि तस्वीर भावनाएं कायम रखते हैं, आपको जादुई ढंग से मनचाही वस्तु प्राप्त करने लगेंगे। आपको पता नहीं होगा वह आपकी कैसे मिलेंगी। हर पता लगाना आपका काम है। आपको पता नहीं होगा आप पैदल चलते वक्त गुरुत्वाकर्षण की शक्ति आपको जमीन पर कैसे बनाए रखती है। यदि आप जानते हो, विश्वास करते हो पैदल चलने गुरुत्वाकर्षण शक्ति आपकी जमीन पर बनाए रखती है, इस तरह भी जानना और विश्वास करना कि जब मनचाही चीज कृतज्ञ होते हैं तो वह जादुई ढंग से आकर्षित हो जाएंगी, क्योंकि सृष्टि क्या नियम आहे. आता हा सृष्टीचाच नियम आहे. पण मॅजिकच्या दुनियेमध्ये मी सांगितलंय तुम्हाला अगोदर पण सांगितलं तिथं लॉजिक चालत नाही. जेव्हा आपण लॉजिक करायला लागतो तेव्हा मॅजिक फेल होतो. है ना? लॉजिक करायला लागतो. हां, माझं तर आता असं आहे आमच्या खानदानामध्ये तर कोणी मिलियनेअरच नाही आणि त्याच्याकडे तर सगळ्यांची लाईफ अशीच चालली. मग ही काय करतो आपण लॉजिकली करतो. त्याच्या आपल्या ड्रीमच्या अपोझिट काही जर फोर्स असेल ना, तर ती गोष्ट त्याला ढकलती. ती गोष्ट त्याला मागे जाते. तुम्ही ते चुंबक-चुंबक खेळले लहानपणी प्लस प्लस असं पकडलं तर ते कसं होतं आणि ते विरुद्ध केलं तुम्ही विरुद्ध दिशेने चिटकायचा प्रयत्न केला ते कसं होतं ते लांब लांब जात होतं तुमचा फोर्स तुमचे हात पण असे ढकलले जात होते. मग हे काय प्रकार आहे हा जो आकर्षणाचा नियम जो आहे ही सृष्टीचा नियम आहे. जर आपल्या जमिनीवर आपण चालतो तर गुरुत्वाकर्षण आपल्याला धरून ठेवतोय. जर आपल्याला वरून उडी मारायची आपण किती असू द्या साधू असू द्या किती कोणत्याही देवाचा भक्त असो आपण खाली पडणार म्हणजे पडणार हा नियमच आहे. है ना? मग तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या आणि त्याला म्हणा की मला हे कर अप्लाय करून घेऊन जा नाही होणार ते कारण तो नियम आहे तुम्ही नियमामध्ये आहे. मग ड्रीम्स घ्यायचे तुम्हाला त्याच्यासाठी पण नियम आहे त्याच्यासाठी पण आहे तर मग त्याला तुम्हाला जर आकर्षित करायचं की तुम्हाला ती गोष्ट मिळाली रिसीव्ह झालेली आहे त्यासाठी तुम्हाला त्या शक्तीला एक प्रकारचं ग्रॅटिट्यूड फील करायचं थँक्यू फील करायचं कृतज्ञता ती जेव्हा तुम्हाला आठवतील एखादी गोष्ट तुम्ही फील करा समजा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला ऑलरेडी मिळाली ड्रीम तुमचं ड्रीम जॉब असेल तुमचं घर असेल गाडी असेल ती फील करा. ते एक फील केल्यानंतर ती आपल्याला डोक्यात एक इमेज तयार होते ना. एक इमेज यायला लागते की त्या गोष्टीबद्दल तिथे आठवायला लागतं आणि असं तिथून आपल्याला त्या असं मागे ओढून पटकन कोणी आणणार नाही. तर त्या फिलिंग मध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे काही सेकंद 17 सेकंद 30 सेकंद जसं तुम्हाला राहता येईल तसं त्या फिलिंग मध्ये ती मिळाली त्यासाठी आपण ग्रेटफुल थँक्सफुल राहिलं पाहिजे रोजच्या रोज ही प्रॅक्टिस आहे. आप इस वक्त सबसे अधिक क्या चाहते आता तुम्हाला क्लिअर क्रिस्टल असणं गरजेचं आहे की काय पाहिजे तुम्हाला हेच ब्रह्मांडाला कळायला पाहिजे तुम्ही जर म्हटले आणि त्याच्यामध्ये ना मेजरेबल पण असलं पाहिजे गोल मेजरेबल नसतं मला खूप पैसा देऊ दे त्याच्यात काही मेजरेबल आहे का क्रिस्टल पण आहे का नाहीये. मग क्लिअर क्रिस्टल म्हणजे जर तुम्हाला गाडी पाहिजे तर खूप मॉडेल आहेत ना खूप गाड्या आहेत कोणती गाडी देणार परमेश्वर तुम्हाला काय चॉईस आहे तिथे चॉईसच नाही. मग तुम्हाला गाडी जी पाहिजे ती कुठली पाहिजे कुठल्या कंपनीची पाहिजे कुठल्या मॉडेलची पाहिजे किती याची पाहिजे ते सगळं तुमच्या ड्रीम मध्ये क्लिअर क्रिस्टलपणा आला पाहिजे कारण आपण जर ऑर्डर देतोय तर कुठं ते क्लिअरिटी पाहिजे ना आपल्या स्वप्नांना आणि मेजरेबल पाहिजे तुम्ही जर म्हटलं की नाही मला आता आणि ते रिअलिस्टिक पण पाहिजे तुम्ही जर म्हटले की तुमचं आपलं आता कॅपॅसिटी काय चालू आहे आणि तुम्ही म्हटले मला पंतप्रधान बनायचं तर ते आहे का तुम्ही तिथे ते स्टेप आहे ना ते काहीतरी तुमचं चाललं पाहिजे डोक्यामधून मग तुम्ही आता सध्या जे काही कमवतो त्याला थोडं मल्टिपल करा 2-3 करा जे काही तुम्हाला पाहिजे ड्रीम एव्हरीथिंग इज पॉसिबल पण त्याच्यासाठी तुमची एक जर्नी तिथून तुम्हाला जावं लागेल तिथं त्याच्यासाठी तेवढं तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूडची पॉवर पाहिजे. ओके. तर मग आपल्याला क्लिअर क्रिस्टल आपल्याला पाहिजे काय हे आपल्याला माहित पाहिजे की आखिर आप चाहते सुख समृद्धी पाहिजे पण तुम्हाला पाहिजे काय. इस पुस्तक की शुरुआत में मैंने आपसे पूरी तरह से स्पष्ट किया था कि आप आपके जीवन में हर क्षेत्र में क्या चाहते हैं. सुरुवातीचं जे चॅप्टर आलं होतं तिथं आपल्याला सांगितलं होतं की आपले ड्रीम्स लिहा मनसोक्त ड्रीम्स लिहा जे आपल्याला पाहिजे ते सध्या लिहा असं आपल्याला एक त्याच्यामध्ये होतं. यदि आप काम पहिले किया है तो इस समय कर ले. आता आपण काही सुरुवातीला पण ड्रीम लिहिलेले आपले की असे रँडमली लिहिले माझी इच्छा आहे मला पाहिजे ब्रह्मांड माझी इच्छा ह्या पद्धतीने आपण लिहिले बरोबर आहे. मग आप अपनी बनाई हुई सूची पर नजर डालें. इस जादुई अभ्यास के लिए शीर्षक में 10 इच्छाएं चुने. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही खूप लिहा जितके तुम्हाला लिहिता येईल तेवढ्या तुम्ही इच्छा लिहा. या इस पर एक क्षेत्र में 10 इच्छाएं
भी चुन सकते हैं। आप सचमुच बदलना चाहते हैं कारोबार सफलता, इस बारे में स्पष्ट निश्चित से आप सबसे अधिक क्या चाहते हैं। आप अभ्यास जादुई परिवर्तन होते हुए देखिए। कल्पना करें आपकी शीर्षक इच्छा के लिए, सृष्टि के लिए जादुई आदेश कर रहे हैं, और क्योंकि आकर्षण का नियम इस्तेमाल करते वक्त में वास्तव में यही कर रहे। मग आता आपण जे ड्रीम्स लिहिले असतात, तुमचे जे काही ड्रीम्स त्याच्यातून आपल्याला टॉप 10 काढायचे, 10 आपल्या इच्छा काढायच्या आहेत. 10 इच्छा काढल्या आपल्याला, की पहिल्यात आपल्याला सध्या गरजेचं काय, पहिली ती वर इच्छा पाहिजे, की मला पहिले हे पाहिजे आहे ना, माझा जॉब आहे, समजा मला घर आहे किंवा गाडी आहे, जी तुमची आहे ती पहिले नंबरला. त्याच्यानंतर सेकंड नंबरला काय पाहिजे आपल्याला, आता आपण म्हणतो ना, आता सध्या मला भूक लागली तर पहिले पण जेवण पाहिजे, नंतर मला पाणी पाहिजे, आहे ना. आता जर तुम्हाला सध्या खायला पाहिजे, कधी खूपच तहान लागली तर आपल्याला खायला कोण दिलं तर लागतंय का, नाही लागत. आधी पाणी प्यायचं असतं, पाणी द्या आधी मला. माझा घसा कोरडा पडला, ते खाऊन नाही होणार, मला हवा खाऊन नाही होणार, सोनं नाही दिलं तर मला नाही चालणार त्या वेळेला. मला पाणी पाणी पाहिजे, तर मग त्यावेळेला तुम्ही डिमांड करायची, की जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला अगोदर तिथे लिहायचंय. ओके. ज्याच्या विषय तुम्हाला टॉप 10 अशा लिहून काढायच्या आहे. आणि हाच आकर्षणाचा नियम आपल्याला सांगणार आहे, की आपल्याला त्या कशा मिळवायच्या. मग एक पेन, जनरल, कम्प्युटर, जे काही तुमची वही आहे तिथे लिहायचं. 10 इच्छा लिहायच्या, तर सूची लिहायच्या. मग आता आपण काय करणार आहे, तर 10 इच्छांना अगोदरच ग्रॅटिट्यूडची पॉवर देणार, की जे आपण ऑलरेडी पहिले कशा इच्छा लिहिल्या होत्या, की माझी इच्छा आहे असं, मला हे पाहिजे असं लिहिलेलं आहे आपण. पण आता काय करणार आहे, त्याच्यातल्या 10 इच्छा काढून, की डॅश डॅश के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, खाली इच्छा भर ले और आपकी इच्छा में पा चुके, इसका मिसाल के तौर पर परीक्षा में बहुत अच्छे नंबर पाने के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, जिसकी बदौलत मैंने मनचाहा कॉलेज में पहुंचा लिया. मग आता तुम्ही काय लिहायचं, तुमची इच्छा लिहायची जी तुम्हाला पाहिजे. माझा हा हा ड्रीम जॉब मला मिळालाय, मला घर मिळालंय, मला गाडी मिळाली आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, 3च वेळेला लिहायचं. आलं लक्षात. हमारा बच्चा व होने वाला है, बेहतरीन खबर के लिए धन्यवाद धन्यवाद. ज्यांना मुलं होत नाही ते तसं लिहू शकतात, की मला हे माझं मूल होणार आहे, त्यासाठी ब्रह्मांडाला धन्यवाद धन्यवाद. हमारे सपनों के घर के लिए धन्यवाद. मला घर पाहिजे, तर मग मला मला माझं जे ड्रीम हाऊस आहे ते मला मिळालं युनिवर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. डैडी के साथ फोन पर हुई बातचीत के लिए धन्यवाद धन्यवाद, जिससे हमारा संबंध बेहतर हो. ज्याच्याशी काही ब्रेकडाऊन चालू आहे, जेव्हा ज्या व्यक्तीशी आपलं पटत नाही, मग त्या व्यक्तीचं लिहायचं, आपण नाव लिहायचं, की हा या व्यक्तीचं माझं रिलेशनशिप खूप छान झालेलं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. चिकित्सा जांच रिपोर्ट के लिए धन्यवाद धन्यवाद. रिपोर्ट एखाद्या चांगले आहे त्यासाठी धन्यवाद धन्यवाद, ती विश लिहायची आणि 3 वेळेला धन्यवाद द्यायचं. मुझे प्रात्यक्षिक धन प्राप्त हुआ, एखादी आपले धनाविषयी इच्छा आहे त्यासाठी धन्यवाद धन्यवाद. इस महीने हमारी बिक्री का आकडा 2 गुना होणार. आपल्याला हे करायचं, सेल जास्त व्हायला पाहिजे दुकानात सेल. मग लिहू शकता, की अरे ह्यावेळेस डबल सेल झालेला, थँक्यू थँक्यू थँक्यू. मेरा आदेश जीवन साथी साथी के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हमारा कदम कितना आसान और प्रयास प्रयास सहित है, उसके लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्या तुमच्या विषय असतील अशा सेम तुमच्या 10-20 तुम्ही लिहायचे आहे. लगातार 3 बार धन्यवाद लिखना दरअसल शक्तिशाली कार्य है, क्योंकि आपको शब्दों में बेवजह उलझाने को रोकता है, कृतज्ञता की गहराई को बढ़ाता है. 3 बार धन्यवाद कहना ही जादुई फॉर्मूला है, क्योंकि सृष्टि के सामने सर्जन गणितीय अंक की मिसाल के तौर पर शिशु का सृजन के लिए एक नर एक मादी की आवश्यकता होती है. नर मादी शिशु का 3 लोग एक के लिए सर्जन के लिए पूर्ण करते हैं. 3 यदि नियम सृष्टि की चीज में सृजन लागू होता है, जिसमें आपकी इच्छाओं का सृजन भी शामिल है. इसलिए जब आप 3 बार लगातार कहते हैं तो सर्जन की जादुई संख्या एक गोपनीय फॉर्म्युला है, इसके इस्तेमाल होता है. म्हणजे 3 जो आहे तो युनिव्हर्सलचा एक क्रिएशन नंबर आहे आणि गुप्त नंबर आहे. 3 जो आकडा आहे, जसं ब्रह्म विष्णू महेश माहिती ना आपल्याला, गॉड, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. म्हणजे एक बनवणारा आहे कोणतरी आपल्याला, तो एक चालवणारा आहे आणि कोणी एक नष्ट करणारा आहे. तर ह्या 3 शक्ती मागे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत ज्या क्रिएशन मध्ये चालतात आणि त्या सर्जन करतात. की जर त्यांनी उदाहरण दिलंय, की एखादं बाळ व्हायचं असेल तर एक नर, मादी आणि बाळ, असं हे 3चा फॉर्म्युला आहे. तर मग हे प्रत्येक गोष्ट जी अस्तित्वात येणार आहे, जी नवीन येणार आहे, त्याला कुठंतरी 3चा एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. मग ती तुमच्या इच्छाच्या शेवटी त्याचं कारण सांगितलंय, की इथे 3दा तुम्हाला थँक्यू थँक्यू लिहायचंय. अपनी सारी इच्छा को हकीकत में बदले, और दूसरा कदम यह है कि आपकी इच्छाओं और
अधिक कृतज्ञता के सरोबार कर ले। यदि आप दूसरे कदम दिन में सब पूरा कर सकते हैं तो चाहे आपकी 10 इच्छा की सूची बना सकते हैं दिन में किसी दुसरे समय। मग तुम्हाला कधी जेव्हा वेळ भेटेल निवांत असं तुम्हाला असं वाटेल की आज तुम्ही तुमच्या 10 इच्छा लिहायच्या आहे आणि त्याची एक लिस्ट बनवायची आहे। अपनी प्रत्येक इच्छा कृतज्ञता की जादू शक्ति सरोबार करने के लिए आपकी सूची पहले इच्छा की शुरुआत करें। आपकी कल्पना करें, नीचे दिए हुए प्रश्न के मनचाहा जवाब दें। आप मनचाही चीज पा चुके हैं। जब आपको मनचाही वस्तु मिली हो तो कौन सी भावनाएं महसूस होगी? जब आपको मनचाही वस्तु मिली है तो आपके सामने पर किस व्यक्ति को बताएंगे? जब आपको मनचाही वस्तु मिली हो तो आपके पहले बेहतरीन कौन सी आपकी जितनी खबर विस्तार बयां कर सके। अंत में इच्छा दोबारा पढ़े और जादुई शब्द पर सचमुच जोर दे ताकि उन्हें ज्यादा से ज्यादा महसूस कर सके। अपनी सूची इच्छा को पढ़े और उसके साथ प्रतिक्रिया दोहराए। इस तरह हर इच्छा के लिए कदम उठाए ताकि इच्छाएं पूरा न कर ले। हर एक इच्छा कम से कम 1 मिनिट तक समय दे। मग काय करायचं, दररोज ज्या आपल्या इच्छा आहे ती लिस्ट घ्यायची आणि ती वाचायची आपण आणि त्या आपण शब्द लिहिले जादूचे त्याच्यावर खरंच असं प्रेस करून बोलायचं, थँक्यू 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 युनिवर्स, त्या फिलिंगनी बोलायचंय। तुम्हाला ती वस्तू मिळाली, थँक्यू थँक्यू, मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे, थँक्यू 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 युनिवर्स, मला ही वस्तू पाहिजे ती मिळालेली आहे, त्यासाठी परमेश्वरा थँक्यू थँक्यू थँक्यू। आणि प्रत्येक एक एक इच्छा आहे ना थोडीशी व्हिज्युअलाइज करायची। फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी घेतलीये, मग गाडी घेतल्यानंतर तुम्ही कोणाला सगळ्यात पहिले फोन करणार आहे ना, ते तुमच्याकडे पाहिजे, कोणाला सांगणार सगळ्यात पहिले, हा मी ह्या व्यक्तीला फोन करणार आहे। मग कोणासोबत फोटो काढणार आहे गाडी घेताना, गाडी कशी रिसीव्ह करणार आहे, कुठल्या कलरची, शोरूमला कोणाला घेऊन जाणार आहे, सोबत काय केक नेणार आहे, फ्लावर नेणार आहे, काय तर त्याचं क्रिएशन पाहिजे ना तुमच्या माइंड मध्ये ते व्हिज्युअलाइज होण्यासाठी। तर मग कुठला ड्रेस तुम्ही घालणार आहे, त्या दिवशी कुठला ड्रेस घालून जाणार आहे, तर मग ते तुमच्याकडं क्लिअर क्रिस्टल थोडंसं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की हा मी ह्या ड्रीम मध्ये ही तयारी करणार। जसं आपण तयारी करतो कुठं पॅकिंग करतो जाण्यासाठी, तर आपण करतोच ना सगळं, मला हे लागणार आहे ते लागणार, तर तुमच्या माइंड मध्ये त्या ड्रीम बद्दल 2 मिनिटाच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये ती मला हा मी असं मला झालं ना तेव्हा मी वाव याला फोन करेन, स्टेटसला फोटो ठेवून माझ्या स्टोरीमध्ये हे लावणार आहे की तुम्हाला ते काय काय करायचंय ते झाल्यानंतर मिळाल्यानंतर तुमच्या फिलिंग कशा असेल ते इमोशन आपल्याला आत्ताच जागृत करायचे। यदि आप सचमुच कोई शक्तिशाली बहुत मजेदार चीज करना चाहते तो मैजिक बोर्ड भी बना सकते हैं तथा आपकी मनचाही चीजों तस्वीर लगा दे। इससे तस्वीरें काट कर एक बोर्ड पर लगा दे और जिस तरह लगा दे सकते आप उसमें अक्सर लिखे मैजिक बोर्ड पर बड़े बड़े अक्षरों से धन्यवाद 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 लिखा दे। जादुई शब्द पे जादुई बोर्ड भी में इस्तेमाल कर सकते हैं और यदि परिवार के साथ रहते तो पूरे परिवार के मिलकर मैजिक बोर्ड बना सकते हैं क्योंकि बच्चों के बहुत अच्छा लगता है। तो कल्पना करें जादुई मैजिक बोर्ड सचमुच जादुई है और उस बोर्ड पर आप तस्वीरें लगाते तात्काल बढ़ने के लिए उसके प्रति निरंतर कृतज्ञता जीवनभर पुरे चुंबक की तरह खिंचेंगे। आणि जर तुम्हाला असं वाटतंय कुठून मला काहीतरी ट्विस्ट करायचं आणि मजेदार करायचं आणि मला ते मिळवायचंय तर हा मॅजिक बोर्ड जे बनवून आहे ना ते सगळ्यात ह्या पुस्तकातलं किंवा ह्या शक्तिशाली याच्यामधला खूप अभ्यास महत्वाचा आहे। तर हा मॅजिक बोर्ड काय मी तुम्हाला सांगते नंतर। तर आता आपण हे पहिले वाचून घेऊया। जादुई अभ्यास क्रमांकातील आपकी सारी इच्छा को हकीकत में बदले। आपल्याला रियालिटी मध्ये जी इच्छा तर सगळ्यांच्या असतात पण रियालिटी मध्ये त्याला आणायचंय। पहिला नियम हे सगळ्यांना माहितीये, 10 नियम मध्ये लिहायचे, डेली 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे, हा डेलीचा अभ्यास आहे। मग तुमचा पेन पेपर घ्या, 10 इच्छा तुम्ही लिहा आणि ती तुमच्या प्रत्येक इच्छेच्या शेवटी लिहायचंय थँक्यू थँक्यू थँक्यू। आलं लक्षात इथपर्यंत? अपनी कल्पना का इस्तेमाल करते हुए सवालों के मन में जवाब दे जैसे आप 10 मंचवी वस्तुओं को प्रत्येक प्राप्त कर चुके। मग आता आपल्याला ते फील करायचंय, ती एनर्जी, ती कल्पना शक्ती इमॅजिनेशन मध्ये ते करायचंय, वाव मी गाडी घेतलीये, मग मी असं केलंय तसं केलंय, त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे। जब आपको मनचाही वस्तू मिल चुकी हो तो आप कौन सी भावना ती मिळाल्यानंतर तुम्ही कसं फील करताय, काय तुम्हाला वाटतंय, तुम्ही सगळ्यात पहिले कुठल्या व्यक्तीला सांगताय, फोन करून कसं सांगताय, फोटो कोणाला पाठवताय आणि कोणाला व्हिडिओ कॉल करताय ते तुम्हाला माहित पाहिजे। जब आपको मनचाही वस्तु मिली तो आप बेहतरीन चीज कौन सी हो मन में जितने विस्तार के लिए बयां कर सकते। अंत में इच्छा दोबारा पढ़े जादुई शब्द धन्यवाद सचमुच जोड़ दे ताकि उन्हें अधिक से अधिक कर सके। यदि आप चाहे तो मैजिक बोर्ड बना ले, तस्वीरें काटकर इस पर बोर्ड पर लगा दे।
बोर्ड की जगह ऐसी जगह रखे, अक्सर देखे बोर्ड सबसे ऊपर बड़े बड़े अक्षरों में धन्यवाद धन्यवाद लिख दे। आज रात सोने से पहले ठीक जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर में हुए अच्छी चीजों के लिए धन्यवाद कहे। तर खूप छान आज सुंदर प्रॅक्टिस आहे आपली, की तो आपल्याला मॅजिक बोर्ड आणि आपले ड्रीम्स लिहायचे. सगळ्यांना पहिले आपल्याला असतं की आपले ड्रीम पूर्ण करायचे. मग आपल्याला आपली निगेटिव्हिटी, आपली कंडिशन आपल्याला ते हे होऊ देत नाही. मग आपली इमॅजिनेशनची पॉवर जी आहे ना त्या ड्रीम मध्ये टाकायची सगळी, आणि मॅजिक बोर्ड बनवायचा आणि त्या मॅजिक बोर्ड मध्ये आपल्याला जे पाहिजे ना ते सगळे गोष्टी तिथं लावायच्या आहे. पेपर कटिंग करून, आणि तिथं आपला फोटो पण असणं गरजेचं आहे. एक आपल्याला दिसणं पण गरजेचं आहे की हे आपल्याला पाहिजे म्हणून. आपण युनिव्हर्सलला ऑर्डर देतो, आपण सांगतोय, आणि त्या मॅजिक बोर्डवर वरती सगळ्यात जिथं वर पहिली जागा असते तिथं 3 वेळेला लिहायचं थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि त्याच्या खाली नंतर तुमचे जे काही फोटो, ड्रीम जॉब आहे, तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे सगळे फोटो मिळतात ना आजकाल. मॅगझिन मध्ये मिळतात, गुगलवर तुम्ही शोधलं तर ते पैसे मिळतात. तुम्हाला जो फोन पाहिजे त्याचा फोटो मिळतो, जो तुम्हाला बंगलो पाहिजे तो तुम्ही तसा बंगलोचा फोटोची तुम्हाला घड्याळ घ्यायची त्याचा फोटो तुम्ही तो लावायचा आहे. आणि काही वेळाला तिथं सकाळी सकाळी त्या बोर्ड समोर बसायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं, आणि वाव हे मला मिळालंय, थँक्यू थँक्यू थँक्यू, ते फील करायचंय. आणि ती एनर्जी, आणि मग ते इमॅजिन मध्ये जायचं की जी आपली टॉप 10 मधली सगळ्यात महत्वाची इच्छा कोणती, त्या इच्छेचा विचार करायचा आणि म्हणायचंय की अरे मला जर हे मिळालं तर मी कसं करणार आहे, हा ड्रीम जॉब मिळाला तर मी कसं करणार आहे, मी सगळ्यात पहिले कोणाला सांगणार आहे, मी काय करणार आहे, सेलिब्रेशन कसं करणार आहे, पार्टी कोणाला देणार आहे, कुठं देणार आहे, हे जरा सायकल चालवायची माइंड मध्ये, की जसं की आपल्याला आता ते मिळालंय आणि त्यासाठी थँक्यू 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 करायचं. म्हणजे ऑलरेडी आपण अगोदर करतोय आणि ते सगळं लगातार प्रॅक्टिस करतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळणारच नाही की रियालिटी एका खरंच चाललंय. त्याला वाटेल हे मिळालेलंच आहे ऑलरेडी, आणि सबकॉन्शियस माइंड जो आहे ना त्या पॉवरने ती ऊर्जा खेचायचं काम करेल आणि तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी मदत करेल. मग आपल्याला युनिव्हर्सल सिग्नल दाखवल आणि युनिव्हर्सल आपल्याला तसेच ड्रीम आपल्याला दाखवायला लागेल. आलं लक्षात सगळ्यांना आजचा चॅप्टर?